नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मटेक राहुल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाथ कंपनीचे संकेत कपाशी वाणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, कंपनीच्या तज्ञांकडून थेट शेतकऱ्याच्या शेतातून, जेणेकरून 2026 मध्ये तुम्हाला योग्य वाणाची निवड करता येईल आणि उत्पादनात वाढ करता येईल। त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पॉइंट नंबर 1, वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये, बोंडाचा साईज आणि वजन, कापूस वेचण्यास कसा आहे, उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव, म्हणजेच संकेत वाणाची A to Z माहिती एकाच व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार सर्व शेतकऱ्यांना, मी नाथ बॉयज तर्फे तुमचं सरचं स्वागत करतो। माझं नाव धीरज सोडे आणि आपले प्रतिनिधी आहे पूर्ण अकोला विदर्भ हे पाहतात पांडे सर। आज प्रत्यक्ष आपण नाथ संकेत या वाणामध्ये आलो आहोत आणि संकेत या वाणाबद्दलचं काय मेन वैशिष्ट्य आहे आणि शेतकऱ्याला प्रोडक्ट का बरं हे संकेत हे वाण, तर पहिली गोष्टीला फवारणी खर्च कमी येते। बाकी वाणामध्ये जर तुम्हाला 5-6 स्प्रे लागत असेल ते 3 फवारणीमध्ये एकदम क्लिअर होते। आणि दुसरी गोष्ट, बोंड फुटायला एकदम बेस्ट वाण आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक आहे का, बोंडाची संख्या खूप लागतात। तुम्ही बाकी वाणामध्ये जर पाहिलं तुम्हाला 30 बोंड दिसत असेल, पण या संकेत वाणामध्ये तुम्हाला 100 ते 120 पर्यंत बोंड देणार हे वाण आहे। काही काही प्लॉट मध्ये तुम्हाला 230-240 पर्यंत मी बोंड दाखवले संकेत वाणामध्ये। आणि कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी आहे, फुटायला एकदम बेस्ट व्हेरायटी आहे आणि वेस्तीला खूप चांगलं वाण आहे, कारण की यावर्षी लेबर प्रॉब्लेम खूप चालले आपल्या सगळीकडे। तर हा पिकिंग एकदम बेस्ट वाण आहे, फुटायला एकदम चांगलं वाण आहे। आणि यावर्षी तुम्ही पाहू शकता, कारण की पाणी जास्त झाल्यामुळे हेवी सॉइल मध्ये जे बाकी वाण आहे, अदर वाण आपण जे म्हणतो ते बोंड फुटायला तयार नाही, पण संकेत वाणामध्ये हे तुम्हाला दिसणार नाही, कारण की संकेत वाणामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण कापूस फुटलेला आहे। कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी असल्यामुळे फुटायला एकदम चांगलं वाण आहे। तसेच पांडे सरला तुम्हाला कसं वाटलं संकेत हे वाण? संकेत वाणाविषयी सांगायचं झालं तर सगळ्यात चांगले याची खासियत म्हटलं तर बोंडाची संख्या। बोंड मध्यम दिसत असलंही पण फुटल्यानंतर असं वाटेल की हा मोठ्या बोंडाचा कापूस, पण त्याच्याबरोबर वजनदारही आहे। आणि याला खालून ज्या फांद्या आहेत त्या फांद्या एवढ्या निघतात की एका झाडाला कमीत कमी 3 फांद्या म्हटलं तर त्या 3 फांद्याला कमीत कमी 20 ते 25 बोंड, म्हणजे एक प्रकारचं एक झाड आहे। असे 3 झाड एकाच झाडाला होते आणि वरचं वेगळं। याच्यावरून अंदाजा येते की या झाडाला नक्की 150-200 बोंड सहज लागतात। त्याच्यामुळे शेतकऱ्याला यील्ड कॅपॅसिटी वाढत आहे या वाणामध्ये। यावर्षी पाणी जास्त झाल्यामुळे लोकांना काही वाणामध्ये उत्पन्न आले नाही, 2-2, 3-3 क्विंटल उत्पन्न आले, पण संकेत या वाणामध्ये लोकांना सरासरी 14-15 क्विंटल पर्यंत या इतकं पाणी असता तरी उत्पन्न आले आहे। त्याबद्दल आम्ही तुम्हाला या माध्यमातून, या काका आहे आपले शेतकरी आहे, त्यांना सुद्धा हे चांगलं वाण वाटलं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या शेतात येऊन आम्ही हा व्हिडिओ घेतो। एकदम कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी, फुटायला एकदम बेस्ट वाण, संकेत वाणासारखे हे दुसरं वाण आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे। तुम्ही पाहू शकता फुल तुम्ही संकेतचं फुल पहा आणि बाकी वाणाचं फुल पहा, फुलामध्ये सुद्धा फरक आहे, कारण की हे संकेतचं खास वैशिष्ट्य। तर धन्यवाद तुमचं पांडे सर, तसे काका तुमचं धन्यवाद। मित्रांनो, अशी होती संकेत कपाशी वाणाबद्दलची परिपूर्ण माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही 2026 मध्ये हा वाण लावणार का हे नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेटसाठी फार्मटेक राहुल चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।